सांगायचं तात्पर्य किती खोटं बोलायचं। मी एखादी चांगली गोष्ट होती, अरे इंदापूर तालुक्याला शहरासाठी एवढं चांगलं पूल झाल्यामुळे माझ्या शहराचं शहरीकरण वाढणार आहे, नाही बघवलं। उद्या शहराचं पूल झाला तर माझ्या राजकारणाचं कसं व्हायचं? अरे ह्यांच्या राजकारणासाठी आज ती उजनीची योजना, मगाशी मी सांगितलेली योजना रद्द केली गेली। आज एवढी मोठी योजना 5 TMC ची योजना झाली असती तर मग आपली ही तर योजना मंजूर झाली तर आमच्या राजकारणाचं कसं व्हायचं? त्यामुळे सोलापूरकरांची डोकी बिघडली गेली, त्यांचा गैरसमज निर्माण केला। माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची जिवंतपणी प्रेत यात्रा काढली गेली, जिवंतपणी माझी प्रेत यात्रा उजनीमध्ये बुडवली गेली। मला त्याचं दुःख नाहीये, मला दुःख आहे आपला रस्ता आज होईल उद्या होईल, सभा मंडप आज होईल उद्या होईल, पण एक 5 TMC ची योजना माझ्या शेतकऱ्यांची महत्वाची योजना ह्यांच्या राजकारणामुळे रद्द झाली, त्याचं दुःख आहे। दादा मला तुम्हाला एकच विनंती करायची, दादा तुम्ही आम्हाला तर काय देऊ नका, आम्हाला द्या आमच्या शेतीच्या पाण्यासाठी 5 TMC ची योजना ही आमच्यासाठी दादा द्या। नीरा नदीचे बंधारे असतील, भीमा नदीचे बंधारे असतील, उजनीचे बुडीत बंधारे असतील, आमच्या जिथं आम्हाला शेतीच्या पाण्यासाठी काय करतं तेवढं दाना देण्याचा प्रयत्न करा। शेवटी शेतकरी खूप महत्वाचा आहे। आज किती व्यवसाय असले आणि शेतामधलं जर पीक जळलं किंवा पीक करपलं तर बहादर शेतकऱ्याला झोपताना किती त्रास होतो। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।